गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सुंदर दिवसाची अशी सुंदर सुरुवात झाली आहे, म्हणजे सकाळ झाली आहे. तर आता बघू शकता बाहेर असं मस्त वातावरण होतं, छान अशी थंडी देखील सुरू झाली आहे आता. आणि पानांवर छोटे छोटे दवसुद्धा थंडीचे पडायला लागलेत आता. बाहेर बघूनच खरंच खूप भारी वाटलं. सकाळ तर तशी दररोजच सुंदर होती आहे, पण गडबडीची सुद्धा असते, कारण इथं ह्या दोघांना स्कूलला जायचं होतं. त्यांना रेडी करून दिलं. बस येईपर्यंत आमचा असा डान्स चालला होता. आणि आता डाएट सुरू केले, वजन कमी करायचे, तर सर्व काही हेल्दी पोटामध्ये गेलं पाहिजे. आता इथं आज पालक पराठे बनवूया म्हणलं. स्वतःसाठी आता ठरवलं की टाईम द्यायचा आणि स्वतःला जे हेल्दी वाटतंय ते खायचं. तर आता हेल्दी करून खावं ह्या गोष्टींचं खरंच मला तरी फार कंटाळा आहे, पण म्हणलं काय करणार आता. हेल्दी खाण्याशिवाय ऑप्शन नाही आहे, कारण डाएट म्हणलं की पालक आलं, बीट आलं, गाजर आलं, सगळं सलाद आलं. ह्या गोष्टी तर डाएट म्हणल्यावर आपण केल्याच पाहिजे. तर म्हणलं चला, आज पालक होता फ्रीजमध्ये, तर म्हणलं आता याची भाजी केली तर कोण खाणार नाही, पण याचे पराठे केले तर खातील. तर मुलांना तर पराठे आवडत नाही, पालक पराठे नाही आवडत. तर म्हणलं चला आहोंसाठी स्वतःसाठी करूया म्हणलं. आणि जोडीला कोणीतरी असेल तर मग करण्यामध्ये पण थोडासा इंटरेस्ट येतो, पण स्वतःला एकटीला करून खायचं म्हणलं की फार कंटाळा येतो. आणि आपल्या बायकांचं हेच असतं की नवरा मुलं ह्यांच्यासाठी काही करायचं असेल तर आपण सर्वात गोष्टी मागं ठेवून करतो, पण स्वतःसाठी काय करायचं म्हणलं तर आपल्याला करायचा फार कंटाळा येतो. आणि माझंही तसंच काय आहे, ताव होते, म्हणूनच हे पालक पराठे करूया म्हटलं, जेणेकरून मला देखील खायला होतील आणि ते देखील मला कंपनी देतील. तर मस्त इथं पराठा लाटून छान असं तूप वगैरे लावले, घरचं तूप जे मी बनवते नेहमी. आपल्या चॅनलवर तुपाचा व्लॉगसुद्धा मी टाकलेला आहे, जर बघितला नसेल तर प्लीज जाऊन चेकआउट करा आणि नक्कीच बघा. तर मस्त असं दोन्ही साईडनी तूप वगैरे लावून घेतले. आणि आता डाईट म्हणलं की पालक पराठे, परत बीटरूटचा ज्यूस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि जेव्हाही मी काहीतरी स्पेशल बनवेल डाएटसाठी ते मी तुमच्यावर नक्की शेअर करेल. आणि त्या दिवशी मी धपाटे केले होते, ते देखील शेअर केले ते. त्या म्हणलं आज पराठे करते आहे, ते देखील तुमच्याबरोबर शेअर करते. रेसिपी मी शूट केली नाही आहे, कारण रेसिपी खूप साधी सिंपल आहे. गव्हाचं पीठ घेऊन थोडंसं बेसन पीठ, जिरे, लसूण, हिरवी मिरची याचं वाटण वगैरे वाटून घेतलं आणि पीठ मळलं. नॉर्मल आपण चपात्याचं पीठ मळतो तसंच. आणि मस्त इथं लुसलुशीत असे पराठे आपले रेडी आहे. आणि डाएटसाठी बेस्ट ऑप्शन आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली आहे किंवा आजचं डाएटचं ऑप्शन कसं वाटले ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त इथं पराठे रेडी आहे. तर मग कशा वाटतात माझे व्हिडिओ ते सुद्धा मला सांगा. चला भेटू.